Hello everyone, welcome to the Mental Health Podcast by Project Wellness Waves of the Global Shapers community. My name is Sharvari. My name is Raman. And today we'll be talking to a very special personality, Dr. Shamala Banarse. She has over 30 years of experience. She used to work with industrial organizations as an HR as well. And now she's retired. We are here to interview her for a topic about how mental health may have changed over the generations. Okay, so our first question for you, doctor, is mental health awareness generations मध्ये खूप evolve होत गेलंय. So, how do you think different generations perceive mental health now? म्हणजे ते फरक काय आहे आधीच्या जनरेशनमध्ये आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये मेंटल हेल्थ बद्दलचं पर्स्पेक्टिव्ह? Mental health as a concept became important in social discussions only after psychology as a subject was known. We had a kind of philosophical tradition in our society where everyone took things for granted with a social milieu and a value system. And one always found that mental health was something which was taken care of in a kind of informal way. It was not a profession that you were a mental health specialist or anything. And that's where mental health becomes a kind of fashionable word, not very well known beyond the middle classes. If you look at any person ordinary on the street, then you'll say, yes, he is a mad people's doctor. वेड लागलेली माणसं असं जवळजवळ मेंटल हेल्थ कोणाला प्रॉब्लेम आहे तर वेड्या माणसाला. तर तोच प्रकार आहे सायकोलॉजी या शब्दाचा सुद्धा, की आधुनिक विज्ञानापैकी ती एक शाखा आहे. हा मुद्दा पुष्कळांचा विसरला जातो आणि ते एक हल्लीचं फॅड आहे असं पण म्हणतात. आता हळूहळू अर्थात असं होत चाललं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या मापनाच्या पद्धती, वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टिंग सर्व्हिसेस आणि सिलेक्शन प्रोसिजर्स या सगळीकडे सायंटिफिकली इन्व्हेस्टिगेटेड कन्क्लुजन्स आर बीइंग यूज्ड. सो इट हॅज अचीव्ड अ प्रोफेशनल स्टेटस. असा पण प्रश्न होता की बरेच वेगवेगळे फॅक्टर्स असतात ना, हिस्टॉरिकल, कल्चरल, बायोलॉजिकल, एन्व्हायरमेंटल. तर म्हणजे टेकिंग इन टू कन्सिडरेशन दीज फॅक्टर्स, हाऊ हॅज इट चेंज्ड फ्रॉम प्रिव्हियस जनरेशन्स टू नाव अप्रोच टू मेंटल हेल्थ? I think initially it was a matter to be kept within the family. If there was a problem, say there was a child, subnormal child, then you keep it within the family. If there was a neuroticism with some person, then you would just say की आहे जरा तर बाईक. याच्यापेक्षा जास्त त्याचा गवगवा होत नव्हता किंवा त्याच्याकडे आता ह्याचं काहीतरी केलं पाहिजे अशा दृष्टीने बघितलं जात नव्हतं. आता तसं होत नाही. आता असं झालेलं आहे की मेंटल हेल्थ हा एक मेजर कन्सर्न आहे. तो वयाच्या वेगवेगळ्या टप्प्याला माणसाने त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे पूर्वी कधीच कोणी मिडल एज प्रॉब्लेम्स असं कोणी म्हणत नव्हतं. आता अलीकडे अगदी तुम्हाला वर्तमानपत्री पातळीवरती सुद्धा मध्यंतरी
अशाच एक लेखमाला होती की स्त्रियांसाठी ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती. म्हणजे हा मोठा लोकांनी चर्चा करण्याचा विषय आहे असं कोणी समजतच नव्हतं. ते आता या सगळ्या गोष्टी मेंटल हेल्थच्या याच्यामध्ये हळूहळू यायला लागल्या. आणि मग काही वेळेला त्याचा अतिरेकही झालेला दिसतो आपल्याला. पण ठीक आहे, आपण असं समजू की जनरल सायंटिफिक अप्रोच जसा जास्त विकसित होतो तसंच मेंटल हेल्थच्या बाबतीत पण होतं. बरोबर, अगदी बरोबर. आता तुम्हाला काय वाटतं की आत्ताची जनरेशन, द करंट जनरेशन नाव, आर दे मोर ओपन टू डिस्कसिंग मेंटल हेल्थ इश्यूज दॅन द प्रिव्हियस जनरेशन्स? जनरेशनबद्दल बोलणं मोठं कठीण आहे. पण मला एक नक्की असं वाटतं की सिकिंग एक्सपर्ट ॲडवाईस याच्यावरती आता कोणाचाही ठपका नाही आहे. की इफ यू हॅव अ प्रॉब्लेम सीक ॲडवाईस. जसं हेल्थच्या बाबतीत आपण करतो तसंच मेंटल हेल्थच्या बाबतीत पण करावं. पण कोणती गोष्ट ॲडवाईस घेण्याजोगी आहे याविषयीचं आकलन हे शास्त्रीय पद्धतीने पसरत नाही. हे तुझं काहीतरीच आहे असं दुसरं कोणीतरी मला म्हणतं. तुला वाटत असेल तसं, मला नाही वाटत असं म्हणून मी गप्प बसते. मग मला खरोखरी मदतीची गरज आहे का हा प्रश्न तसाच राहतो. हे त्याच्यातला मुख्य हे अडचणीचा भाग होतो की त्याचे स्टँडर्ड नाही आहेत. म्हणजे शारीरिक याच्या बाबतीत कसं की ताप आला म्हटलं की थर्मामीटर लावता तुम्ही, किती आहे बघू. तसं नाही आहे ना. माझं आज डोकं फिरलं आहे, होईल थोड्या वेळाने शांत. असं आपण गृहीत धरून चालतो ना. पुष्कळ बाबतीत आपण असं करतो. आता असं झालं आहे की हे सगळं असं वरच्यावर हे करून जाण्यासारखं नाही याच्यात. कारण मला काहीतरी वेगळं म्हणायचं आहे हे जेव्हा माणूस म्हणायला लागतं की माझी संबंध कुटुंब जरी हे म्हणत असलं तरी मला हे म्हणायचं आहे. आणि या माझ्या म्हणण्याला या कुटुंबात जागा मिळत नाही आहे. ती जागा मला मिळाली पाहिजे. हे जे क्लेमिंग वन स्पेस असं आपण म्हणतो, ते क्लेमिंग वन स्पेस हे कुटुंबामध्ये पण वाढलं. आणि मग तुम्हाला असं दिसतं की एकत्र कुटुंबापेक्षा एक विभक्त कुटुंब वाढली. विभक्त कुटुंबांमध्ये सुद्धा मोठी झाली की मुले वेगवेगळी राहायला लागली. म्हणजे लग्न हो न हो तरी ती म्हणतात आमचं आम्हाला स्वतंत्र राहू दे. हा क्लेमिंग द स्पेसचा मुख्य भाग आहे की माझ्या आयुष्यातले निर्णय मला घेता यायला हवेत. मग त्याची काय ती जबाबदारी असेल ती माझी. कारण मग तेव्हा लोक अगदी बजावून सांगतात की मग आमच्याकडे येऊ नकोस. हे जे आहे की इथे राहशील तर आम्ही तुला बघू. पण तुला जर तुला बघायचं असलं मग तूच बघ. जसं तुम्ही म्हणलात की कम्युनिकेशन आणि समजणे हे खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. आता आजकाल आपण बघतोय की खूप छोटी मुलं त्यांच्या आजी आजोबांपासनं किंवा इफ अ यंगर पर्सन इज टॉकिंग टू एन ओल्डर पर्सन, त्यांना असं वाटतं की अरे हे नाही समजू शकत आम्हाला, मी कशाला सांगायला जाऊ वगैरे वगैरे. म्हणून ते असं ते डिस्टन्स एक क्रिएट झालं आहे बिटवीन द जनरेशन्स. तर ते का झालं असं तुम्हाला वाटतं आणि आपण त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मला असं वाटतं की सांगायचा प्रयत्न थांबवून टाकणं हे मनुष्य केव्हा करतं असं जर आपण जरा शोधायला लागलो की यांना सांगून काही उपयोग नाही, करू देत त्यांना करायचं ते. हे केव्हा म्हणजे ते कृतीतून दिसतं ना माणसाच्या. त्याला वेगळं काही हे करावं लागत नाही. आणि ट्रस्ट बिल्डिंग असं आपण जेव्हा म्हणतो तर ते अगदी साध्या साध्या गोष्टीतून ट्रस्ट बिल्डिंग होत असतं. म्हणजे काही वेळेला तुम्ही न बोलता स्वस्थ शेजारी बसलात
त्या माणसाला जरा 4 श्वास घेऊ दिलेत, पाण्याचा ग्लास दिला, तरी तिथून ते सुरू होतं. राईट. कारण नाहीतर आल्याबरोबर जर तुमची प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली की काय झालं सांग बरं, केव्हा झालं सांग बरं, असं कसं झालं, तू काय केलंस, असं ही सरबत्ती सुरू झाली म्हणजे क्वेश्चनिंगची पण. म्हणून तर ती स्किल्स तुम्हाला डेव्हलपच करावी लागते. If there is anything that the present generation can learn from the older generation. प्लेंटी प्लेंटी. म्हणजे ओल्डर जनरेशनपासून काय शिकायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट पेशन्स. मग ओल्डर जनरेशनला पेशन्स होता म्हणजे काय होतं, तर आत्ता आपल्याला जेवढ्या झटाझटा गोष्टी अवेलेबल आहेत तेवढ्या नव्हत्याच, मुळी थांबायलाच लागायचं. म्हणजे जसं की परीक्षेचा रिझल्ट कळायचा तरी तार आली की कळणार. त्यामुळे तार हे अगदी मोठं काय वाटायचं, नाही तर पत्र म्हणजे 4 दिवस. हे आपलं वेळाचं गणित आणि वेळाविषयीची अपेक्षा आपण जेव्हा फास्ट लाईफ असं म्हणतोय, तेव्हा या प्रत्येक इव्हेंट आणि रिस्पॉन्स याच्यामध्ये सुद्धा वेळ जाता कामा नये. आत्ता ईमेल आला की लगेच माझं उत्तर गेलं पाहिजे, नाही गेलं तर गेला, अरे चान्सच गेला माझा. म्हणजे आता हे नाही मला परवडत ना. मला विचार करायला, श्वास घ्यायला मध्ये जागा पाहिजे ना. तर तो म्हणजे मला असं वाटतं की आधीच्या जनरेशनला हा धीर होता, हा वेळ होता, ही श्वास घ्यायची जागा होती. ही श्वास घ्यायची जागा रिक्लेम करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या आयुष्यात सुद्धा म्हणजे अगदी किती फास्ट तुमचं लाईफ असलं तरी तुम्ही काही काळ निश्चितपणे स्वतःसाठी असा धीर धरू शकता. या नीड आणि वॉन्ट आणि पोझिशन मध्ये काही गॅप्स कधी कधी येतात, आणि द वन्स दॅट यू सी इन जनरेशन. सो व्हॉट सॉर्ट ऑफ मेंटल हेल्थ इश्यूज कॅन अराइज बिकॉज ऑफ दीज गॅप्स? त्याच्यामध्ये असं आहे की कीपिंग विथ द जोन्सेस असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, त्याने तुम्ही किती तुमचा पाठलाग चालू ठेवला आहे की ही नवीन फॅशन आली आहे आणि ही तिच्याकडे माझ्याकडे नाही. हे तुमचं जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुमच्या घरातले ढिगारे कमी होणार नाही. तुम्हाला जेव्हा असं वाटेल की मला काही गरज नाही आहे आणि आत्ता मला हवं आहे का, तर मी आत्ता जाऊन काय आहे त्याच्यातलं जे बरं वाटेल मला ते मी घेऊन येईन. मग आय हॅव स्टेइंग पॉवर. असं नाही की माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून मी घेत नाही आहे, मला घ्यायचं नाही आहे, पण घेतल्याशिवाय मग घेण्यामध्ये काहीतरी आहे. पझेशनमध्ये माझं स्टेटस आहे, पझेशनमध्ये माझं स्टँडिंग आहे. असं जेव्हा होतं तेव्हा त्या पझेशनचा तुमच्यावरती एक दबाव उत्पन्न होतो. आणि हे काय अजून तुम्ही घराला रंग दिला नाही, हे काय अजून तुम्ही गाडी बदललं नाही, हे काय अजून तुम्ही इथेच राहता, चालू राहतं ना. मग त्याला काय अंतच नाही आहे. बिकॉज आपण ह्याच्याबद्दल बोलतोय की अ लॉट ऑफ सायकॉलॉजी इज ऑल्सो रिलेटेड टू फिलॉसॉफी, राईट? आणि आत्ता आपल्या गप्पांमधनं मला असा प्रश्न पडतोय की doesn't philosophy also change over generations? Current the philosophy that you may have been brought up with in your childhood is different from the philosophy that we have been brought up with. आणि त्याच्यामुळे सायकोलॉजी पण आमची वेगळीच असणार, किंवा वे ऑफ थिंकिंग और ऑब्झर्वेशन्स और वॉन्ट्स, नीड्स, बिहेवियर्स, पॅटर्न्स, दे विल ऑल्सो बी डिफरंट. सो नाही, फिलॉसॉफी असा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा एक जुनं संस्कृत हे आहे की एकम सत विपराह बहुधा वदंती. सत्य एकच आहे आणि तो प्रत्येकजण ते वेगवेगळ्या प्रकारे मांडतो. आपण कशाला सत्य मानतोय हा आपल्या आत्मनिरीक्षणाचा प्रश्न आहे. आणि आपण ज्याला सत्य मानतो त्याची आपण तपासणी करतो का?
अवेअरनेस आहे. आणि त्याची तपासणी आपण कशाच्या आधाराने करतो. बरोबर. नाही, मी पॉझिटिव्ह नाही आहे हां, असं मी अगदी म्हणायचं. आणि मी रोज उठून नवी फॅशन काय आहे असे पेपरमध्ये बघत असेन किंवा मी मागवत असेन किंवा मला ऑनलाईन शक्य आहे. ऑनलाईन ऑर्डर केलं, बाजारात कुठे जायला लागतं आहे आता तर. हे म्हणजे बिंग ट्रू टू वनसेल्फ हा फिलॉसॉफीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि दिस कॉन्सेप्ट ऑफ ट्रूथ ही त्या अर्थाने मल्टीफॅसेटेड नसते. ते एकम सत्य असंच आहे. कारण ते या जनरेशनमध्ये वेगळं होतं आणि त्या जनरेशनमध्ये वेगळं असं नाही होणार. समाधान असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जी मनशांती असं आपण अनुभवतो, हा अनुभव येतोय का? आणि ॲक्च्युली अक्रॉस जनरेशन आता जसं तुम्ही म्हणाला की काही काही डिव्हाइसेस आले आहेत, मोबाईल झाले, तर ह्याच्यामुळे मेंटल हेल्थ या अप्रोच किंवा कॉन्सेप्टमध्ये पण थोडा बदल झाला. इन द सेन्स की बरेच लोक म्हणतात की ओ आय विल प्रिफर मेडिटेशन ॲप किंवा AI आलंय, तर मग मी माझे काही पण प्रश्न मला आले तर मग मी ते ChatGPTला विचारेन किंवा AI ला विचारेन. फॉर एक्झाम्पल, रात्री कधीतरी 3 वाजता अँझायटी अटॅक येऊन गेला आणि माय थेरपिस्ट इज नॉट अवेलेबल ऑनलाईन किंवा आय विल आस्क ChatGPT व्हॉट टू डू. किंवा पीपल गोईंग फ्रॉम इन पर्सन थेरपी टू ऑनलाईन वगैरे असे पण बदल झाले. तर व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही डिव्हाइस कोणताही वापरला तरी तुमची पर्सन म्हणून होणारी प्रोसेस ही तुम्हाला कुठे घेऊन गेली ते रिअल आहे ना. ते काही ChatGPTत नाही आहे, ते तुमच्यात घडणार आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दॅट आस्पेक्ट की माझ्याकडे सगळं आहे, फार छान. मला पडलेला प्रश्न सुटला का? मला अस्वस्थता वाटत होती ती कमी झाली का? माझ्या वागण्यामध्ये फरक पडला का? But what if it is designed for dependency? If it is designed for dependency, you have to be careful using it. Right. You are the user. That choice is always with you. Running for a victim position is very easy. की हल्ली हे सगळं भोवताली असं आहे ना म्हणून माझं असं झालं. नाही, यू डिसाइडेड टू गो विथ इट. आता तुम्ही आत्ता मेन्शन केलं की म्हणजे प्रश्नच असा होता की खूप टेक्नॉलॉजी वाढली आहे आणि खूप असे बदल झालेत मेंटल हेल्थकडे आपल्या अप्रोचच्या बाबतीत. तर मग हे सगळं बघून तुम्हाला कसं वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं आहे की फ्युचर ऑफ मेंटल हेल्थ काय असेल? फ्युचर ऑफ मेंटल हेल्थ इट ऑलवेज व्हॉट इट वॉज. म्हणजे की मुव्हिंग फ्रॉम इलनेस टू हेल्थ हेच कोणत्याही प्राण्याचं म्हणजे ध्येय असणार ना. मी जर लंगडा म्हणजे मला ॲक्सिडेंटनी मला लंगडेपणा आला असला तर मग मी आर्टिफिशियल लेग लावेन का, मी वॉकर घेईन का, मी आणखीन काय करीन. हे सगळे इन्स्ट्रुमेंट झाली. पण माझा मुद्दा चालता येणं हा आहे ना. तोच हेल्थचा इश्यू आहे की मला हेल्थ हवी आहे. आणि त्यामुळे सगळ्या म्हणजे डिव्हायसेस तुम्ही कितीही करा मेंटल हेल्थसाठी, ते सगळं करून शेवटी तुम्हाला शांत वाटलं का नाही. म्हणजे मध्यंतरी एकदा एक कार्टून आलं होतं की ती बाई खूप अशी धावपळ करून येते आणि मेडिटेशनला बसते. तर आणि ती विचारते की नाव व्हॉट हॅपन्स. तर तो टीचर सांगतो नथिंग हॅपन्स नाव, दिस इज इट, कॉन्सन्ट्रेट. तसं आहे ते. मेंटल हेल्थ इज समथिंग दॅट यू एक्सपिरियन्स, दिस इज इट. आता या एव्होल्युशनबद्दल तुम्ही जे काय बघितलं आहे, तुम्ही जेव्हा
सुरू केलं या फील्डमध्ये ते आत्तापर्यंत, ते कसं वेगवेगळं बदलत गेलं आहे किंवा त्याची दिशा बदलली किंवा त्याचे माध्यम बदललेत, त्याच्याशी तुमचं काय वाटतं तुम्हाला हे सगळं बघून? मला असं वाटतं की सोसायटी ॲज अ होल, आय हॅव बीन in contact with parents largely. Parental concerns were always the same. Whether they would go to an expert and at what age. So those who are over anxious will start asking about a 2-year-old की याला अजून रंग ओळखता येत नाहीत. Now you see that you have just to say की wait a while, let the child grow. तर तो पेशन्स जातो. एकदा काहीतरी अवेलेबल आहे असं म्हटलं ना की वाटतं की ते सगळं लगेच माझ्या मुलाला उपयोगी पडलं पाहिजे. तर तसं नसतं. देर इज अ टाईम वेन यू कॅन यूज समथिंग. त्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग लागतं. म्हणजे मुलांच्या बाबतीत हे मी खूप वेळा पाहिलेलं आहे की तो अभ्यासात मागे पडतो, तो अभ्यासात मागे पडतो. सारखी त्याच्याबद्दल मी तक्रार करते आणि तो अभ्यासात मागेच पडतो. तर तो पुढे कसा जाईल ह्या प्रश्नाकडे मी पाहिलेलं नसतं. तर त्यासाठी मी काही करते का नाही हा माझ्या मेंटल हेल्थचा प्रश्न आहे. या तऱ्हेचा आपल्याच आयुष्याचा चार्ज आपण घेणं हाही मेंटल हेल्थचा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि तो आता मला असं दिसतं की काही वेळेला असे अपघात झालेले दिसतात आपल्याला, पण तरी लोक इन जनरल जायला पाहिजे का काउन्सिलिंगला असं निदान विचारण्याच्या लेवलपर्यंत आलेत. म्हणजे पूर्वी अगदी की ते शांतम पापम होतं तेवढं होत नाही. जायला पाहिजे का, आणि जाण्यात काही देर इज नो ब्लॉट. कारण अनेक गोष्टीत आपण दुसऱ्याचा सल्ला घेतो तसंही आहे बाबतीत. आणि तुम्ही हे जे म्हणालात की नाव देर इज मोर अवेअरनेस किंवा सम कॉन्व्हर्सेशन हॅपनिंग, तरी देर इज सम सेन्स ऑफ अ गॅप तुमच्या जनरेशन मध्ये आणि आमच्या जनरेशन मध्ये. सो व्हॉट इज द वन पीस ऑफ ॲडवाइस यू वुड गिव्ह टू सॉर्ट ऑफ एनकरेज टू ब्रिज दिस गॅप अबाउट मेंटल हेल्थ डिस्कशन्स? I would advise to both generations. That is, the new generation is in a hurry and is complaining that you don't understand our problems. So explain. What is it that you don't understand? And if I am the elder generation, I say that they are too distant, they don't care, etc. Then ask them. What is it that they look for? Which you can provide. Thank you so much for joining us, Doctor. This was a very enlightening session and a very productive session about the different generations, the gap, and how we could bridge them. Thank you so much. Appreciate it. I'm happy that you are making inquiries into these areas because they are very important. And now that our days are over, the work needs to be carried on. Thank you. Thank you.